त्यांना विचारतो कोण? मला नंतर माहीत पडला की एकदा जेव्हा आम्ही निघालो तिकडून, आम्ही निघत नव्हतं, पण पोलीसवाले असं सांगितलं की साहेब खूप टेन्शन आहे, जरासा तुम्ही निघा आता. ठीक आहे, मी निघालो. त्यानंतर मला माहीत पडला की MHB पोलीस स्टेशनमध्ये तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तो गेला होता आणि माझ्या नावाने खूप बोंबाबोंब केला. मी त्यांच्याशी विचारू इच्छितो की माझा काय दोष होता? महाराष्ट्र शासनाने एक असा निर्णय घेतला की 1 मे पासून मराठी भाषाची सक्तीचा एक काम सुरू होईल आणि सर्व ऑटो चालक टॅक्सी चालकच्या एक टेस्ट होईल मराठी भाषाच्या ज्ञानच्या, आणि टेस्टमध्ये जेव्हा ते फेल झालेत तेव्हा त्यांचा परमिट रद्द होऊ शकतो. माझा विरोध एवढाच आहे, कोणाचाही रोजी रोटी धंदा तुम्ही छीनू नका. कारण असं आहे की जे सगळे गरीब आहेत, कमजोर आहेत, दिवस रात्र ऑटो चालवून टॅक्सी चालवून ते उदरनिर्वाह करतात. आणि हा विषय मी मंत्री महोदयांसमोर ठेवला. त्यांनी सांगितलं पुढच्या आठवडा आम्ही बसणार. त्यापुढे त्यापूर्वी मी असा विचार केला की त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, काळजी करू नका, पूर्ण शासन तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या समोर उपासाची जो परिस्थिती येऊ नये असा आम्ही इंतजाम करणार. त्याच्यामध्ये तू कशाला आलेत? आणि ज्याप्रमाणे त्यांनी माझ्या विरोधात नारे लावली, शिवीगाळ केलं, मी पण शिवीगाळ करू शकतो, पण मला शिवसेना आणि मनसेमध्ये वाद पेटायचा नाही. कारण शेवटी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचा जो विचार आहे त्या विचाराची बांधिलकी ठेवणारे लोक आहोत. त्यांचा पक्ष आहे किंवा उबाठा आहे किंवा आमचा पक्ष आहे, आम्ही जो बाळासाहेबांचा विचार काय होता, मराठी लोकांसाठी लढला पाहिजे. आम्ही पण लढतो, आम्ही पण मराठी लोकांसाठी काम करतो, मराठी भाषासाठी काम करतो. यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही, त्यांच्याबरोबर काही वाद पेटवायचा नाही. मला पण येतो, जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो राज ठाकरे बद्दल काय काय बोललेलं आहे सगळं सोशल मीडियावर आहे, ते बघू शकतात. पण या विषयाला मला पुढे घेऊन जायचं नाही. मी जो गोरगरीब लोक आहेत त्यांच्या बरोबर एक काम करणारा माणूस आहे आणि मी करणार. त्यांना असं वाटत आहे की ते आलेत आणि माझ्या विरोधात नारे लावलेत आणि आम्ही थांबणार, असं नाही. मी थांबणार नाही, मी थांबू शकत नाही. मी लढणारा माणूस आहे, पुढे पण लढणार, या विषयाला पुढे घेऊन जाणार. शासनाकडून माझा पाठपुरावा चालू आहे. पुढे पण एक पत्र पाठवणार मी आणि पुढे पण मी ऑटो चालक, रिक्षा चालक जो आहे त्यांची मीटिंग घेणार आणि त्यांच्यामध्ये जाऊन शासनाची जो भूमिका आहे तो स्पष्ट करणार. पण कालचा कार्यक्रम तुमचा होता की राम यादवचा होता? कारण मनसेच्या विरोधात त्यांनी गुन्हा तर दाखल केले, 11 लोकांना अटक पण केल्या आहेत. राम यादवच्या विरोधात पण गुन्हा दाखल केलाय. आमच्या लोकांच्या विरोधात का तुम्ही गुन्हा दाखल करता? मी जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर गाडीमध्ये बसलो, वाहनामध्ये बसलो, तो निघताना माझ्या वाहनावर ज्यांनी दगडफेक केला त्याच्यासाठी तुम्ही आमच्या लोकांबरोबर गुन्हा दाखल करता का? मी राम यादवला सांगितलं होतं की त्या विभागात लोकांच्या फोन येत आहे आणि त्या विभागात खूप ऑटो चालक राहतात, तुम्ही जरा सगळ्यांना बोलवा, त्यांच्याबरोबर एक संवाद करतो. संवाद करण्यामध्ये काहीतरी गुन्हा आहे का, काहीतरी कायद्याचे उल्लंघन आहे का? आणि राम यादवनी पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं की निरुपम साहेब येत आहेत आणि इकडे आम्ही ऑटो चालकांबरोबर काहीतरी संवाद करणार या विषयावर, जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. हा काय याच्यामध्ये काय चूक आहे का? तुम्ही जसं सांगितलं ना की तो इंदौरी चाटचा जो हलवाई आहे ना, तो जाऊन तिकडे बोंबाबोंब केला, माझ्या नावाने बोंबाबोंब केला आणि पोलिसांवर दबाव टाकला की तुम्ही त्यांच्या विरोधात पण कारवाई करा. पण तो चुकीची कारवाई असेल. हा, त्यांचे लोकांनी आमचे वाहनावर दगडफेक केली आणि आमच्या कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई झालेली आहे आणि